सहर्ष स्वागत। आज आपण फेरफटका मारणार आहोत चेन्नईमधील निवडक प्रेक्षणीय स्थळांना। जर तुम्ही चेन्नईमध्ये असाल आणि जर तुमच्याकडे एक दिवस स्पेअर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। ही एक वन डे ट्रिप आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत दक्षिण चित्रसंग्रहालय, TTDCचं बोट हाऊस आणि क्रोकोडाईल पार्क, हो मगरींचं संग्रहालय आणि शेवटी भारतातील सर्वात लांब बीच म्हणजेच चेन्नईचा मरीना बीच। चला तर मग सुरुवात करूया मला आवडलेल्या दक्षिण चित्र या संग्रहालयापासून। चेन्नईपासून दक्षिणेला 25 किलोमीटरवर असलेलं हे लोकप्रिय संग्रहालय 1996 मध्ये स्थापन झालेल्या या संग्रहालयात कला, हस्तकला, स्थापत्यकला, तेथील राहणीमान, लोककला आणि लोकनृत्य यांचा सुरेख अनुभव आपण घेऊ शकतो। 10 एकरावर पसरलेल्या या दक्षिण चित्र संग्रहालयात दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या 4ही राज्यांमधील 16 प्रकारची ऐतिहासिक घरं जी साधारण 100-150 वर्षापूर्वीची आहेत ती प्रदर्शनाच्या स्वरूपात ठेवली आहेत। ती घरं, त्यांचे बारकावे, दक्षिणी राहणीमान व जगण्याची शैली आपण जवळून अनुभवतो। ही जुनी अस्सल घरं त्या ठिकाणाहून विकत घेऊन वारशांच्या स्वरूपात जपण्यासाठी येथे उभारलीत। ती खरोखर पाहण्यासारखी आहेत। या 4ही राज्यातल्या विविध प्रकारच्या घरांबद्दलच जर बोलायचं झालं तर तामिळनाडूमधील पुदुकोट्टई या ठिकाणचं चेट्टीनाड प्रकारचं घर, शेतकऱ्याचं घर, कुंभार, विणकर यांची वेगवेगळ्या प्रकारची घरं। केरळबद्दल सांगायचं झालं तर सिरियन ख्रिश्चन हाऊस किंवा कालिकत हाऊस किंवा त्रिवेंद्रमला असणारी घरं, कर्नाटकमधील चिकमंगळूरचं घर आणि आंध्राचं इकत प्रकारचं घर, इकेट हाऊस। मग विशाखापट्टणमला कशी घरं आहेत, कोस्टल एरियामध्ये कशी घरं आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं आणि त्याच्यामधलं त्या काळचं फर्निचर किंवा लोकोपयोगी बनवलेल्या गोष्टी, जसं दळण्याचं जाता असेल, शेतकऱ्याचं घर कसं असायचं, कोळ्याचं घर कसं असायचं, ब्राह्मणांचं घर कसं असायचं इत्यादी गोष्टींचे बारकावे जसेच्या तसे या घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, खूप गोष्टी आपल्याला या छोट्या छोट्या घरांमधून शिकता येतात, ती संस्कृती अनुभवता येते आणि आपला वारसा, आपली परंपरा याच्याबद्दल आपल्याला फार अभिमान वाटतो हे सगळं पाहताना। एवढंच नाही तर या ठिकाणी विविध कलेची प्रदर्शनं, कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात। वेगवेगळे लोकनृत्य येथील ठराविक वेळेत आपल्याला पाहता येतात। अशी संस्कृती जपणारी माणसं पाहिली की मनाला फार बरं वाटतं। हस्तकलेच्या नानाविध गोष्टी बनवण्याची प्रक्रिया व विक्री हाही येथील एक छान भाग आहे। याच संग्रहालयात बाहेरच्या भागात विक्रीसाठी लाकडी सुंदर वस्तू, मूर्ती, पामचं लीफ पेंटिंग, अनेक प्रकारची वस्त्रे, परफ्यूम, दागिने इत्यादी गोष्टी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला खरेदी करता येतात। त्यांचं छान प्रदर्शन आणि कारागिरांशी संवाद आपण साधू शकतो। This is for the simple thread and this is called patwa work. Okay. And my community is patwa. Okay. So I'm doing this work only. This is my generation work. Okay. तो मैं इस thread का एक cotton bead बनाने वाला हूँ। Okay. And lot of people thinking inside I'm using some bead, but I'm not using anything. This is only thread. ये थ्रेड क्या वॉशेबल होता है, आप इसको कैसे भी पानी में वॉश कर सकते हैं। Okay. ये कभी ख़राब नहीं होता है, ऐसे ही रहता है हमेशा। अच्छा। इस बॉल को इतना टाइट बनाइए, इसके अंदर आप नीडल नहीं डाल सकते हैं और ये बहुत लॉन्ग लास्टिंग रहेगा। ओके। ये कहाँ पे यूज़ करते हैं? ये भी बताते हैं इसका। वैसे तो बहुत से लोग इसको बोलते हैं हम बटन यूज़ कर सकते हैं, बटन भी यूज़ हो जाएगा वैसे। ओके। करना चाहें तो आप, लेकिन हम तो ज्वेलरी बनाते हैं तो हम तो ज्वेलरी में यूज़ करते हैं। यस। एक सिंपल सा मैंने बीड बनाया थ्रेड का। ओके। ये आफ्टर कंप्लीट इसका एक तो ये ऐसा ईयरिंग बना देते हैं हम। ओह, ये इसका ईयरिंग बन जाता है ऐसा। इसका ये नीचे वाला मैंने बीड बनाया था। ओके, ये नीचे वाला और बीड बना के इस तरह का ईयरिंग बनता है। ओके। ह्या दाक्षिणात्य संस्कृतीचा फेरफटका मारून आपण खूप काही शिकतो, नवे सुखावतो।
तेव्हा अशा कला आणि संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या संस्थांना आपण जरूर भेट द्यायला हवी. हे सगळं पाहिल्यावर आपल्या देशातील आपले पूर्वज, इतिहास, परंपरा, कला व हस्तकला यांचं जवळून दर्शन घेतल्यानंतर एक छान अनुभूती आपल्याला मिळते. अशा प्रकारच्या संस्था भारतामध्ये खूप कमी आहेत, तेव्हा जरूर एकदा या ठिकाणाला भेट द्यायला पाहिजे. हे ठिकाण व्यवस्थित जर तुम्हाला पाहायचं असेल तर अर्धा ते 1 दिवस नक्की जाऊ शकतो. झाल्यानंतर आम्ही आता मोर्चा पुढे वळवला मुत्तुकोड बोट हाऊसला भेट द्यायला. मुत्तुकोड बोट हाऊस म्हणजे तामिळनाडू सरकारचा TTDCचा एक उपक्रम आहे, जो ईस्ट कोस्ट रोड म्हणजेच ECR रोडवर आहे. ECR रोड हा तामिळनाडूमध्ये फार फेमस रोड आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्ट फॅसिलिटी आणि बोटिंगसाठी मस्त जागा बनवलेली आहे. हे ठिकाण कोलम बीचवरती आहे आणि समुद्राला लागून असणारं तळं यासाठी त्यांनी वापरलेलं आहे. येथे बोटीमध्ये मस्त विहार करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मग स्पीड बोट रायडिंग असेल, रोविंग असेल, विंड सर्फिंग असेल, वॉटर स्काईंग असेल, इत्यादी प्रकार तुम्ही छान प्रकारे या ठिकाणी परफॉर्म करू शकता. अगदी 100 रुपयापासून 600 रुपयापर्यंत वेगवेगळे चार्जेस आहेत. इथे लाऊंज आहे, तिथे तुम्हाला आराम करता येतो आणि छोटं मिनी रेस्टॉरंट आहे जिथे तुम्ही अल्पोपहार करू शकता. त्यामुळे तुमचे 2 ते 3 तास छानपैकी इथे घालवता येतील. या बोट हाऊसमध्ये बोटीने छान विहार करून पक्ष्यांचं निरीक्षण करून आम्ही तिथून निघालो. आता पुढे जायचं होतं ते म्हणजे मगरींच्या संग्रहालयासाठी. आता आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात मोठं आणि जगातील सर्वात जास्त मगरी असणारं भारतातील एकमेव मगरींचं पार्क, जिथे मगर या प्राण्यांची पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. MCBT म्हणजेच मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट ही संशोधन करणारी संस्था हे पार्क चालवते. हे ठिकाण चेन्नईच्या ECR रोडवरच आहे. हे शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. इथे साप, कासव, घोरपड आणि मगर यासारख्या असंख्य प्रजाती तुम्हाला पाहता येतात. या झूमध्ये झू एज्युकेटर नावाचा पण प्रकार आहे. त्यामुळे कुठल्याही झू एज्युकेटरला तुम्ही जर पकडलं तर तो सर्व प्राण्यांची माहिती तुम्हाला देऊ शकतो. याशिवाय इथे अनेक बोर्ड्स आहेत ज्या ठिकाणी प्रचंड माहिती लिहिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता आणि तुमचं नॉलेज वाढवू शकता. येथील मगर नुसत्या पडून राहतात असं आपल्याला वाटतं, पण 4 वाजता एकदम त्या तयार होतात, कारण त्यावेळी त्यांना खाऊ दिला जातो. प्राण्यांच्या संवर्धनासाठी खूप मोलाचं काम ही संस्था करते. त्यामुळे ज्या लोकांना प्राणी जीवनाची जवळून माहिती घ्यायची असेल त्यांनी जरूर या ठिकाणी भेट द्यायला हवी. तिकीट काढून या संग्रहालयाचा छानपैकी आनंद तुम्ही घेऊ शकता आणि एक वेगळं पार्क पाहिल्याचा, एक वेगळं प्राणी संग्रहालय पाहिल्याचा आनंद नक्कीच तुम्हाला हे क्रोकोडाईल पार्क दिल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळची वेळ होती आणि दिवस संपत आला होता आणि शेवटचं ठिकाण म्हणून चेन्नईच्या मरीना बीच म्हणजेच भारतातील सर्वात लांब बीच आणि जगातील 2 नंबरचा लांब बीच म्हणजे चेन्नईचा मरीना बीच पाहायला आम्ही गेलो. प्रचंड गर्दी. बीचवरती गाडी पार्क करून एक बीचला फेरफटका मारून चेन्नईचा मरीना बीच पाहिल्याचा मी आनंद लुटला. हा बीच पाहून झाल्यानंतर माझा पूर्ण दिवस संपला होता. चेन्नईमधल्या 1 दिवसाच्या ट्रिपमध्ये छान छान विविध प्रकारच्या गोष्टी, अगदी प्राणी संवर्धनापासून संस्कृतीच्या रक्षणापासून ते बीचपर्यंत सगळ्या छान छान गोष्टी आजच्या दिवसात माझ्या पाहून झाल्या होत्या. खूप मस्त वाटलं फिरून. खूप छान दिवस गेला आजचा. खूप वेगळ्या गोष्टी पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळाला. अशाच प्रकारच्या फिरण्याच्या कंटेंटसाठी आणि निसर्गातील विविध जागांसाठी पाहत राहा आमचं चॅनल सोमनाथ नागवडे. चॅनल सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकनही दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.